आचार्य 90 FM. हॅलो हाय नमस्कार श्रोते हो, मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते. तुम्ही ऐकताय आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ आणि आपला आजचा सेगमेंट आज की नारी या सेगमेंटमध्ये आज आपण अशा व्यक्तीला भेटणार आहोत. आज आपण अशा स्त्रीची मुलाखत घेत आहोत जिने स्वतःच्या पायावर उभं राहून स्वतःचं एक वेगळं विश्व निर्माण केलं आणि आज ती केवळ स्वतःसाठी नव्हे तर इतर अनेक स्त्रियांसाठी सुद्धा कार्यरत आहे. स्त्रियांचे कितीही समस्या असू देत, कितीही प्रॉब्लेम्स असू देत, त्यातून त्यांना बाहेर काढण्यासाठी जी कायम झटत आलेली आहे अशी एक खूप गोड स्त्री, आज की नारी खऱ्या अर्थाने आपण तिला म्हणू शकतो, अशा स्नेहल भांडवलकर मॅडम आज माझ्यासोबत इथे आलेल्या आहेत. आणि ज्या खुद्द ज्यांचा जन्म हा औरंगाबादचा आहे, पण या पलीकडे जाऊन त्यांच्याबद्दल जर सांगायचं झालं तर इंडियन सप्लाय बिझनेस वुमन दॅट इज ISBW याच्या त्या फाउंडर आहेत. गेले 3 वर्ष झालं त्यांनी ही कंपनी जी आहे त्याची निर्मिती केली आणि खास महिलांसाठी त्यातून कामं करता यावीत हाच त्यांचा त्यामागे मुख्य हेतू होता. आणि त्याचबरोबर अँटी करप्शन दिल्ली समितीच्या त्या महिला अध्यक्ष आहेत. त्याचबरोबर गव्हर्नमेंट लायझिंग सुद्धा त्या करून देतात आणि बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम राबवण्यासाठी सुद्धा त्यांचा कायम पुढाकार असतो. विशेष करून महिलांसंदर्भातले कोणतेही कार्यक्रम असतील तर त्या आवर्जून राबवत असतात. तर अशा स्नेहल अशोक भांडवलकर मॅडम आज आपल्यासोबत आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत. मॅम तुमचं खूप खूप स्वागत आहे आचार्य 90 FM मध्ये. थँक्यू सो मच. आणि सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही खूप गोड दिसताय. येस, तर आपण आजच्या गप्पांना सुरुवात करूया. मी मुलाखत म्हणणार नाही तर मी गप्पा म्हणेन, कारण जेव्हा 2 स्त्रिया एकत्र येतात त्यामध्ये त्यांची मुलाखत नाही तर त्या गप्पा होतात. सो मला तुमच्यासोबत आज अशाच भरपूर गप्पा मारायच्या आहेत. तर मला विचारायचं आहे की ऍज अ स्नेहल म्हणून तुम्ही या फील्डमध्ये कशा आलात किंवा कशी तुमची सुरुवात झाली किंवा तुमचं एज्युकेशन बॅकग्राऊंड काय आहे? माझं MBA HR मधून झालंय, भारती विद्यापीठ मधून, पुण्यामधून. आणि त्याच्यानंतर आपल्या आयुष्यात ना भरपूर अशा गोष्टी घडामोडी होऊन जातात. तर आपल्यावर एक परिस्थिती येते की आपल्याला असं रिअलाइज होते की आपल्याला काहीतरी आयुष्यात केलं पाहिजे. तर मग असं एक माझ्या आईने मला एकदा सांगितलं होतं, तुझं तू नाव कमव, बाकीचं काही असू दे पण पहिलं तू तुझं नाव कमव. तर मग त्यानंतर मला असं रिअलाइज झालं की आपण आपलं काहीतरी केलं पाहिजे, आपण आपली काहीतरी सुरुवात केली पाहिजे, कोण असो नसो आपल्या आयुष्यात कोणी. तर मग मी विचार केला की मी एक कन्स्ट्रक्शन लाईन मध्ये जाईल. तर माझा पहिला व्यवसाय हा असा आहे की आम्ही सिमेंटची ट्रेडिंग करतो, ती आहे वंडर सिमेंटची ट्रेडिंग करतो. तर मी इंडियन बिझनेस वुमेन हा एक कंपनीचं नाव देऊन मी एक सुरुवात केली सिमेंटची ट्रेडिंग करायला. मग त्यानंतर आम्ही कन्स्ट्रक्शन रिलेटेड आम्ही कामं घ्यायला लागलो. मग सप्लाय म्हणजे कन्स्ट्रक्शन रिलेटेडमध्ये जो सप्लाय होतो मग आम्ही तो करायला लागलो. आणि ह्या सर्व कामांमध्ये आम्ही सगळ्या महिलांना घेतलं. म्हणजे मी सगळ्या महिलांसोबत राहून महिलांना जॉब देऊन म्हणजे आम्ही असं काहीतरी संघटना केली की फक्त ह्या कंपनीमध्ये आम्ही महिला असलो पाहिजे. तर मग अशी ही माझी कंपनीची सुरुवात झाली. आणि आज या येत्या 3 वर्षामध्ये मी बरेच कामं भरपूर मोठे केलीत आणि आज मला स्वतःलाही प्राऊड होते की मी ते करून दाखवलं. आणि थँक्यू टू माझी आई की बाबा तिच्यामुळे मी आज जे पण आहे ते तिच्यामुळे आहे. आईने जो शब्द दिला, आईने जो शब्द तुमच्यावरती बिंबवला आणि त्यामुळे तुम्ही ती एक सुरुवात केली. बरोबर. आणि अशा कित्येक महिला आहेत ज्यांना, चांगल्या घरच्या महिला असू दे किंवा गरीब घरच्या महिला असू दे, असं नाही की पैसे नसल्यावर काहीच गोष्टी काम करू शकत नाही. आपल्याला बुद्धी असली पाहिजे, आपल्याला विचार करायची म्हणतात एक पॉझिटिव्हनेस असला पाहिजे की आपण ती गोष्ट करू शकतो. आपली विल पॉवर ती खूप स्ट्रॉंग असली पाहिजे की नाही आपल्याला ते करता आलं पाहिजे, आपण करू शकतो, तरच ती आपण म्हणजे ती गोष्ट आपण जी मॅनिफेस्ट करतो ती घडवून आणू शकतो. तर मला असं वाटतं पॉझिटिव्हिटी की एखादी गोष्ट मी पूर्ण करेन. आणि मी 3-4 वर्ष अगोदर मी विचार करायची की मला ना काहीतरी मोठी उद्योजिका व्हायचंय, मला एक बिझनेस वुमन व्हायचंय. तर मी भले तेव्हा काही नव्हती पण मी विचार करून मला आज असं वाटतं की मी आज ते साध्य करून दाखवलंय. आज मी तुझ्यासोबतही बसली आहे तर आज मलाही असं प्राऊड फील होतं की अरे नाही की आपली ओळख झाली आहे, आपण सगळेजण एकत्र काम करतोय. मग अशा रीतीने माझा बिझनेस आज चांगला लेवलला झाला एकंदरीत. सो म्हणजे मी तुम्हाला द यंग वुमन एंटरप्रेनर असं म्हणू शकतो. आणि मला म्हणजे प्रश्न पडलाय की मी आता तुम्ही ज्या बिझनेसचा उल्लेख केला, मोस्टली आपण पाहतो की पुरुष वर्ग जास्त करून यामध्ये इन्व्हॉल्व्ह असतो किंवा
अशा कन्स्ट्रक्शन रिलेटेड काही म्हटलं की विशेष करून सगळे पुरुष वर्ग आपल्याला पुढे आलेले दिसतात, बट मला हा कॉन्सेप्ट तुमचा खूप जास्त आवडला की तुम्ही महिलांना इथेही प्राधान्य दिलेलं आहे की महिला फक्त काही पर्टिक्युलर जॉबच नाही तर अशाही फील्डमध्ये काम करू शकतात. सो हा जो तुमचा विश्वास आहे तो खरंच कमालीचा आहे, म्हणजे ती गोष्ट मला खूप जास्त आवडली आहे. बरोबर. बट मला विचारायचं आहे की तुम्ही असा विचार का केलात की महिलांना आपण इकडे इन्व्हॉल्व्ह करूयात किंवा महिलांना इकडे आपण प्लॅटफॉर्म देऊयात? हो, माझं हे म्हणणं आहे की प्रत्येक बाई ना नाजूक नसतेच. मला असं वाटतं कोणतीच बाई नाजूक नाहीये. जर विचार केला ती बाई, आपण म्हणतो ना प्रत्येक बाईमध्ये एक झाशीची राणी लपलेली आहे. 100%. बरोबर. तर जर कन्स्ट्रक्शन रिलेटेड काय, आपण जे एवढ्या मोठ्या मोठ्या गोष्टींना सामोरे जाऊ शकतो, तेवढ्या मोठ्या मोठ्या प्रसंगाला फेस देऊ शकतो. एकटी बाई आज रिक्षा चालवतीये, बस चालवतीये, तर कन्स्ट्रक्शन लाईन तर तिच्यासाठी छोटीशी गोष्ट आहे. तरी पण मी सगळ्या महिलांना सांगायची इच्छुक आहे की बाबा सगळ्यांनी रिअल इस्टेट म्हणा, कन्स्ट्रक्शन रिलेटेड म्हणा किंवा कन्स्ट्रक्शन रिलेटेड कोणतीही कामं घ्या, त्याच्यामध्ये तुम्ही उतरू शकता. आजही आपल्या इंडियामध्ये 33% बायका काम करतात कन्स्ट्रक्शन मध्ये. फॉरेन कंट्रीज मध्ये जा, असं काही नाहीये. तिथे प्रॉपर बायका कन्स्ट्रक्शन लाईन मध्ये पण आहेत. ऑलमोस्ट 60% बायका कन्स्ट्रक्शन लाईन मध्ये आहेत, काम करतात. आपल्या इंडियामध्ये थोडीशी पर्सेंटेज कमी आहेत. आपण विचार करतो नाही मला रिअल इस्टेटमध्ये नकोय, कन्स्ट्रक्शन मध्ये नकोय, कोण जाईल त्या साईटवर, कोण ते सगळं झंझट करेल. पण नाही, तुम्ही एकदा उतरून बघा, तुम्हाला मजाही येईल आणि तुम्हाला तेवढंच प्रॉफिटही भेटेल त्या गोष्टीचं. एक्झॅक्टली. पण मॅम, तुम्ही जेव्हा कंपनी सुरू केलीत आणि महिलांना यामध्ये आणण्याचा प्रयत्न केला, सुरुवातीला कोणत्या डिफिकल्टीजना फेस करावं लागलं? नाही, भरपूर. ऍज अ महिला म्हणून आपल्याला ना, जर आपण नवीन आहेत त्या फील्डमध्ये तर आपल्याला काही माहित नसतं साईट बद्दल, काही माहित नसतं. म्हणतात ना कन्स्ट्रक्शन लाईन मध्ये कोणतं सिमेंट किंवा कोणती बिल्डिंग बनतीये किंवा कोणतं मटेरियल युज होत आहे, OPC 53 काय असतं, आपल्याला काहीही माहित नसतं. पण ऍज अ लेडी म्हणून मी जेव्हा लोकांना भेटायला जायची किंवा आमचे मीटिंग्स असायचे, आपल्याला खूप वेगवेगळे अनुभव येतात. पुरुष देखील आपल्याला विचारतो की तुम्ही मॅडम ह्या लाईन मध्ये कसं काय, तुमची काहीच तर गरज नाहीये. पण तेच मला मोटिवेट करतो जेव्हा कोणत्या व्यक्ती समोरून म्हणतो की नाही तुम्ही इथे कसं काय, तुम्ही तुमचं इथं काम नाहीये. मग पहिलं तेच काम मी करून दाखवलं की नाही, मला इथे हे काम करायचंय, कारण की हा असं कसा म्हणतोय की हे माझं काम नाहीये. बरोबर. तर मला नाही वाटत आपण बायका कुठे कमी आहेत. आपण असू शारीरिक कोणत्या गोष्टीमुळे कमी असू, कमतरता असू शकते, पण मला वाटतं मेंटली बायका खूप स्ट्रॉंग असतात. बरोबर. सो तुम्ही या डिफिकल्टीजना सामोरं गेलात, म्हणजे की लोकांकडूनच अडवलं जायचं किंवा बोललं जायचं की तुम्ही इकडे काय करताय. पण त्या पलीकडे जाऊन जेव्हा तुम्ही सगळ्या महिलांना एकत्र केलं किंवा महिलांना इकडे जॉब दिले, तेव्हा कशा महिलांच्या काय प्रतिक्रिया होत्या? आणि सगळ्यात मोठी गोष्ट, आपल्या इंडियन टेंडन्सीनुसार आज बघायला गेलं तर महिलाच महिलांबद्दल वाईट बोलतात. बरोबर. आता आपण इथे सुद्धा तुम्ही सगळ्या महिला आहात, इथे पण आपल्या म्हणजे आपण जे पण काही काम करतो, कामवाली बोला किंवा टॉप लेवलची बिझनेस वुमन म्हणा, तिच्या घरातलेच लोक किंवा तिच्या आजूबाजूचेच लोक तिला टीका करणारे भरपूर भेटतात. पण मला हे सगळ्यांना म्हणायचंय, जर एखादी महिला दुसऱ्या महिलेला मदत करते तर तुम्ही त्या संधीचा उपयोग घ्या, ना की तुम्ही त्या बाईला तुम्ही असं खाली पाडायचा प्रयत्न करा की बाबा ती काय करणार आहे किंवा तिला काय येतंय, कन्स्ट्रक्शनचं काय समजतंय. पण ती जर तुम्हाला जॉब देतेय, ती तुम्हाला चांगल्या 2 गोष्टी सांगतेय, ती तुमचं फ्युचर चांगलं करतेय, तर मला असं वाटतं प्रत्येक महिलांना सपोर्ट करून त्या संधीचा उपयोग घेतला पाहिजे. आणि महिलांचा हात धरून जर आपण पायरीवरती चढलो तर मग तर विचार करूच नका, किती छान काहीतरी निर्माण होईल त्या गोष्टीचं. 100%. हो. नक्कीच. पण मग आता साधारणपणे किती महिलांना एकत्रित केलेलं आहे? तरी मी भरपूर, तरी नाही म्हणता माझ्याकडे आता कॉन्टॅक्टमध्ये 90 तरी महिला असतील. क्या बात आहे. हो. आणि ऑल ओव्हर महाराष्ट्र, जर कुठूनही ऑल ओव्हर महाराष्ट्रातून जरी मला काही कोणाचा कॉल आला की असं काम आहे किंवा मला गरज आहे तुमची, तर मग मी तिथे अवेलेबल असते. कारण की काय ना, आपण जेव्हा एकदा दुःख फील करतो तर आपल्याला असं वाटतं पुढच्या महिलांनी ते दुःख फील नाही केलं पाहिजे. बरोबर. तर मग ते पहिल्यापासून माझ्या डोक्यात आहे की जे मी प्रसंगाला फेस गेली, तर मला असं वाटतं माझ्या फॅमिलीनी किंवा माझ्या रिलेटेड कोणत्या पण बायकांनी किंवा मला फेस केलं नाही, ते नाही केलं पाहिजे. माझी अशी इच्छा आहे की माझ्याकडून जेवढं चांगलं होईल काम करता येईल तेवढं माझी इच्छा आहे की मी करेन.
नक्की शुअर. तर श्रोते हो, आपल्या आजच्या सेगमेंटमध्ये आज की नारी या सेगमेंटमध्ये द यंग वुमन एंटरप्रेनर आणि ज्यांनी खूप छान पुढाकार घेऊन हे पाऊल टाकलं त्या स्नेहल भांडवलकर मॅडम इथे आलेल्या आहेत आणि त्यांच्यासोबत या गप्पा अशा सुरू राहणार आहेत. पण आपण इकडेच छोटासा ब्रेक घेऊयात, कारण एक वेगळ्या फील्डमध्ये येणं, आज बघतोय आपण वेगळ्या क्षेत्रामध्ये स्त्रियांनी आपली स्वतःची एक वेगळी उंची निर्माण केलेली आहे. पण या फील्डमध्ये आल्यानंतर त्यांना कशा प्रकारचे अनुभव आलेत किंवा त्यांनी कशा प्रकारे आपल्या 3 वर्षामध्ये आपला जम बसवलेला आहे या फील्डमध्ये, किंवा आता त्यांची सध्याची या कंपनीची कशी परिस्थिती आहे किंवा कशा प्रकारचा फीडबॅक लोकांकडून मिळतोय, या सगळ्या गोष्टी आपण जाणून घेणार आहोत. पण तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका, घेतोय एक छोटासा ब्रेक. तुम्ही मात्र ऐकत राहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. नमस्कार श्रोते हो, पुन्हा एकदा या छोट्याशा विश्रांतीनंतर मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकताय आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ आणि आपला आजचा सेगमेंट आज की नारी या सेगमेंटमध्ये आज आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत स्नेहल भांडवलकर मॅडम. तर आपल्याला हे समजलं की त्यांनी कशा पद्धतीने ISBW ची स्थापना केली, कशा पद्धतीने त्यांनी महिलांना प्लॅटफॉर्म अवेलेबल करून दिला आणि आता बऱ्याच पुढच्या गोष्टी आहेत. म्हणजे समाज सेवा असं म्हणतात की आपण या समाजाचं काहीतरी देणं लागतो. या समाजामध्ये राहता आपण असं म्हणतात की देणाऱ्याने देत जावं, घेणाऱ्याने घेत जावं, त्या पद्धतीचं आहे. आणि आपण या समाजाचा भाग म्हणून आपण या समाजाचं काहीतरी देणं लागतो आणि याच हेतूने आज एक समाजसेविका म्हणून सुद्धा त्या कार्यरत आहेत. म्हणजे अगदीच महिलांच्या कोणत्याही प्रकारच्या समस्या असू देत, महिला सबलीकरण असू दे, यांसारख्या विषयांवरती त्या काम करत आहेत. किंवा महिला आणि कॅन्सर पेशंट असतील, रुग्णांसाठी सुद्धा त्यांचं कार्य राहिलेलं आहे आणि अंडर प्रिव्हिलेज मुलांसाठी सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे. सो मला एक विचारायचं आहे, एक स्त्री म्हणजे स्त्री ही कुठेतरी हळवी असते, तिच्या मनामध्ये तो एक हळवा कोपरा असतो आणि तिला प्रत्येकाबद्दल एक सहानुभूती वाटत असते कायमच. तुम्ही हा डिसिजन कसा काय घेतलात की नाही बाबा आपण म्हणजे स्वतःचं तर काम सांभाळायचंच आहे पण आपण इतरांसाठी सुद्धा काम करूया, अशा लोकांना मदत करूया, असा विचार कधी मनात आला आणि कशा प्रकारे या गोष्टींची सुरुवात केली तुम्ही? मग मी ह्याच गोष्टी सांगते की मला जे दुःख झालं, मला हेच लोकांना असं वाटतंय की लोकांना नाही झालं पाहिजे दुःख, यामुळे मी कामाची खरं सुरुवात केली. तर अनेक म्हणतात ना, आपण ना, मी एक कवितेमध्ये तुम्हाला सांगते, एक वाट चुकली की दुसरी वाट येते की नाही हे विचार करायचा नसतो आणि अपयश आलं तरी ते पचवायचं असतं आणि स्वतःला सावरून घ्यायचं असतं, आयुष्य असं जगायचं असतं. क्या बात आहे. आणि कोण सोबत आहे कोण सोबत नाही हा विचार करायचा नसतो, वर्तुळ आपण आपलंच आखायचं असतं, आयुष्य असं जगायचं असतं. तर मग हा विचार असला ना माणसाचा की बरोबर माणूस पुढे जातो. येस, नक्कीच. किती छान आणि अतिशय गोड शब्दामध्ये त्यांनी उत्तर दिलेलं आहे. कारण मोटिवेशनल कविता होती ही. मी ऍज अ मुलगी म्हणून किंवा एक स्त्री म्हणून मला विचारायचं आहे की तुम्ही आज अनेक स्त्रियांविषयीचे काम करत आहात, स्त्रियांचे प्रॉब्लेम सोडवून देत आहे. काय वाटतं समाजामध्ये स्त्रिया, आत्ताची जी स्त्री आहे, आत्ताची जी स्त्री म्हणजे आपल्या आई काकी, त्यांची एक वेगळी जनरेशन होती, आपली एक वेगळी जनरेशन आहे. तर आत्ताच्या स्त्रियांमध्ये कशा प्रकारचे समस्या जास्त दिसून येत आहेत? मी ह्या बघतीये, खूप बायकांमध्ये बघतीये. वुमन एम्पॉवरमेंट म्हणतो आपण लोकांना, पण काय वुमन एम्पॉवरमेंट? आज मी बघतीये खूप बायका खूप यशस्वी आहेत, आज खूप बिझनेस वुमन्स आहेत, खूप चांगल्या लेवलला CEO आहे, डायरेक्टर आहे, जॉब करतात, चांगले मोठे मोठे पॅकेजेस आहेत, पण घर संसारात आज 0 आहेत. म्हणजे मला कधी कधी असं वाटतं की हे असं का करताय तुम्ही जर स्वतःला CEO म्हणताय, तुम्ही स्वतःला जर एक मोठी बिझनेस वुमन म्हणताय, घर संसार म्हणजे नवराच नव्हे तर आई वडील, बहीण भाऊ. असं मी भरपूर बिझनेस वुमन्सला बघतीये की ते लोक ना एकटे राहतात किंवा त्यांना नाही आवडत फॅमिली लाईफ किंवा त्यांना नाही आवडत घरगुती कामं. माझं हे म्हणणं आहे की तुम्ही फॅमिली सांभाळून सुद्धा आजच्या डेटलाही देखील काम करू शकता तुम्ही, बरोबर? मी नाही म्हणत आहे 24 तास तुम्हाला राबावं लागेल घरात, नवऱ्यांनी, आईवडिलांनी, भावांनी, बहिणींनीही साथ दिली पाहिजे, पण थोड्या रिस्पॉन्सिबिलिटी फॅमिलीकडेही असतात. ती आजची खरी बिझनेस वुमन जी घरामध्येही सगळ्या गोष्टी बघते आणि बाहेर जाऊनही बघते, मॅनेज करते. कारण की शेवटी एक लेडी किंवा एक नारी ती घरालाच रिप्रेझेंट करते. तर मला असं वाटतं ती आज खरी बिझनेस वुमन जी संस्कार सांभाळून काम करते. तर माझी अशी इच्छा आहे की आजची जी न्यू पिढी आहे त्यांना काम नक्की करायचं आहे, त्यांना लक्ष्मी हवी आहे, पण घर जर तुमचा कचरा आहे किंवा घरातच तुम्ही लक्ष देत नाहीये तर ती लक्ष्मी तुमच्या घरात कशी येईल ना? म्हणजे मला आज सगळ्या लोकांना हे सांगायची इच्छा आहे की
तुम्ही काम करा, बायकांनी बाहेर गेलं पाहिजे, काम केलं पाहिजे, स्वतःच्या पायावर उभं राहिलं पाहिजे, इंडिपेंडंट झालं पाहिजे, खर्चांमध्येही सहभागी झालं पाहिजे. पण घर आपलं एक मंदिर असतं. जिथे तुम्ही राहताय ते तुमचं मंदिर म्हणून ठेवा, आजूबाजूच्या लोकांना आनंद द्या आणि मग तुम्ही तुमचं जॉब करा, छान राहा. कारण की लोक ही इम्पॉर्टंट असतात. खूप मुली आजकाल एकट्या राहायला प्रिफर करतात, त्यांना त्रास नकोय लोकांचा. तर माझं असं म्हणणं आहे, तुम्ही सगळ्यांसोबत राहा, कारण की दुःखामध्ये लोक लागतातच. बरोबर. तर मग मला असं म्हणणं आहे की काम करा, पण ते संस्कार सांभाळून, आपले सगळ्या गोष्टी सांभाळून जर केलं तर ती वुमेन म्हणजे आजच्या डेटला खूप स्ट्रॉंग वुमेन. येस, एक्झॅक्टली. म्हणजे मला असं वाटतं की खूप मूळ मुद्द्याला किंवा अतिशय महत्वाच्या मुद्द्याला तुम्ही हात घातलाय. म्हणजे आज आपण बघतोय की आय एम अ इंडिपेंडंट वुमेन, आय एम अ मोटिवेटेड गर्ल किंवा सेल्फ इंडिपेंडेंट, सेल्फ मोटिवेटेड, असं बरेच काही शब्द आजच्या मुलींच्या आणि स्त्रियांच्या डिक्शनरीमध्ये ऍड झालेत. पण खरंच यामुळे फॅमिली लाईफ जी आहे ते कुठेतरी हरवत चालली असं चित्र दिसतंय. तर त्यामुळे मॅडमनी जसं आता सांगितलं की हो मला हे करायचंच आहे, तुम्ही हे डेफिनेटली करा, तुमचे गोल्स तुम्ही नक्की अचीव्ह करा. पण त्याचबरोबर समाजामध्ये राहताना या समाजालाच विसरून चालणार नाही. आणि आपलं कुटुंब जो एक समाजाचा महत्वपूर्ण घटक आहे त्याला आपण मध्यस्थानी ठेवायला हवं असं कायम वाटतं. तर तुम्ही खूप महत्वाचा विषय मांडलात. पण अशा काही गोष्टी आहेत का, म्हणजे आतापर्यंत तुम्ही असे अनेक प्रॉब्लेम्स हँडल केले असतील किंवा आतापर्यंत आणि तुम्ही महिलांना न्याय मिळवून दिला असेल, असे कोणते काही प्रसंग आहेत का जे कधीच तुम्ही विसरू शकत नाही किंवा त्या महिलांचे ते दुःख ऐकून तुम्ही स्वतः खूप स्ट्रॉंग झालात किंवा काय? हो, अशा भरपूर महिला येतात माझ्या ऑफिसला की कोणाचे हस्बंड एक्सपायर होतात किंवा कोणाच्या घरगुती फॅमिली मॅटर्स भरपूर असतात, प्रॉपर्टीचे वाद असतात किंवा कोणाचे हस्बंड खूप जास्त शारीरिक छळ करतात. अशा भरपूर महिलांच्या गुपित गोष्टी असतात ज्या आपण आता सांगू नाही शकत, पण असतात, भरपूर प्रॉब्लेम असतात. तर अशापैकी एक माझ्या एक कोल्हापूरची लेडी होती, त्यांचं नाव नाही घेत, पण त्यांच्या घरामध्ये भरपूर म्हणजे तिला 2 महिना लग्न झाल्यानंतरच तिला फक्त पैसे नाही भेटल्यामुळे तिला घराच्या बाहेरून हाकलून दिलं होतं. बापरे. आणि हो, तिच्या सासूनीच हाकलून दिलं होतं. तर तिने माझा कुठेतरी काहीतरी व्हिडिओ वगैरे बघितला, काहीतरी पाहिलं असेल, त्याच्यामुळे तिने मला मेसेज केला फेसबुकवर की मला तुमची गरज आहे. तर तेव्हा मी तिच्या मदतीला गेली, आम्ही पोलीस स्टेशनला गेलो, मग तिचे जरा प्रॉब्लेम सॉल्व्ह केले आणि विनामूल्य म्हणजे मला मी तिच्यासाठी काही नाही म्हणते की मला काही हवंय, फक्त मला ती आज जी हसतीये, आज ती परत सुखी संसार करते, ते पाहून जो मला आनंद भेटतो तो म्हणजे खूप असं वाटतं की आपण काहीतरी अचीव्ह केलं आयुष्यात, की आपल्यामुळे कोणीतरी आज आनंदी आहे. खरं तर असे भरपूर प्रसंग आहेत. पण मला असं वाटतंय की प्लीज सगळ्या लेडीजनी प्रत्येक लेडीला मदत करावी, मग ते सासू सुना का असू ना, ननंद भाऊजाऊ म्हणजे ती असू ना, कोणतं पण नातं असू दे किंवा मैत्रिणी असू दे. आणि एखादी मैत्रीण जर तुमच्या वर जातीये, बिझनेस करते किंवा चांगले पैसे कमवते, तर प्लीज जळू नका, तुम्ही छान दोघी सोबत वाढा. तर ते काय म्हणा की अरे ती माझ्या पुढे गेली म्हणजे एक तेढ निर्माण होतीये त्याच्यामुळे, वाईट कॉम्पिटिशन खूप. 6 महिने तुम्ही एवढं क्लोज राहायचं आणि त्याच्यानंतर तुम्ही एवढी जानी दुश्मनी करायची आणि मग तुम्ही एकमेकांबद्दल वाईट विचार करायचा, ते चुकीचं आहे जरा. बरोबर. म्हणजे सध्या ते झालेले नाही का ट्रेंड मध्ये असं म्हणू शकतो आपण की कोणाला कोणती बाई वरती जाते हेच पटत नाही. पुरुषांना तर पहिलं पटतच नव्हतं, आता घरच्या सासूला किंवा म्हणतात ना सुनेला किंवा कोणाला पण असं नाही पटत की बाबा कोणती व्यक्ती वरती जाते. ते प्रॉब्लेम्स बेसिकली आजकाल सगळ्याच लेडीजना फेस करावे लागतात. बट असं वाटतंय कुठेतरी आता सध्या म्हणजे आपल्या आईची सासू ही फार स्ट्रिक्ट, म्हणजे त्यावेळेला असं बघायला गेलं तर. आणि सध्या म्हणजे आता आपली आई त्या ट्रेंडमध्ये आहे की आता ती सासूचा रोल पार पाडते, पण कुठेतरी ते चेंज होत आहे. म्हणजे हल्ली आपण बघतोय की जर बोथ मुलगी सून आणि मुलगा दोघंही कामाला असतील तर आई छान घर सांभाळते किंवा बाळाला असेल तर बाळ वगैरे आई सांभाळते. तर कुठेतरी अशाही गोष्टी पॉझिटिव्ह आहेत आजूबाजूला, तर त्याविषयी काय वाटतंय? हो, चांगली म्हणजे हे मी पण बघते की हो, आई आपली जी जुन्या मेंटॅलिटीची आहे, जुन्या ट्रेडिशन फॉलो करणारी आहे, ती घर सांभाळतीये. पण मला हे म्हणणं आहे की सुनेला तिच्या की बाबा तुम्ही
जर घरात वापस आलाय, जॉब करून वापस आलाय, तर थोडंसं सासूला थोडंसं 2 शब्द गोड बोलावे, एक छोटासा चहा करून द्यावा. एका चहाने तर सगळे खुश होतात. तर एक चहा करून द्यायला काही जात नाही आपलं, किती थकवा असला तरी. त्याच्यानंतर बाकीच्या आणि गोड बोलल्याने तर अर्धी कामं होतात. तर जरी तुम्ही थकलाय तर फक्त गोड बोलावं. आणि 2 शब्द जर बघा, म्हाताऱ्या माणसाला 2 शब्द गोड बोललेले पुरेसे असतात. काय ना, की त्यांना म्हणजे सुनेंकडून एवढीच अपेक्षा असते की बाबा माझी सून घरात येऊन छान बोलावी. बाकी काम नंतरच्या गोष्टी, पण ती जर घरात आली आहे तर ती सासूलाही असं असते की माझी सून म्हणावी की आई तुम्ही खूप छान केलं माझ्यासाठी, किंवा असं अरे किती छान दिसते साडी तुमची. म्हणजे हे ऐकायला सासू पण आतुरलेली असते की माझी सुनेली माझी. म्हणजे एकंदरीत काय की टाळी एकाने वाजत नाही, प्रयत्न दोन्हीकडून असले पाहिजे. जर नातं कोणतंही सांभाळायचं असेल तर प्रयत्न हे दोन्हीकडून. काही आजकालच्या सुना असतात, काम झालं की बॅग टाकली की झोपायचं, मग सासू काय करते ते बघायचं नाही, बोलायचं नाही, मग 9:30-10 वाजता उठायचं, काय काही विचारायचं नाही, थोडंसंच बोलायचं. मग त्याच्यामुळे रिलेशन खराब होतं. बरोबर. माझ्या ऑफिसच्या बायकांना तेच सांगते, ऑफिसच्या बायकांना तेच सांगते की बाबा इथून गेल्यानंतर तुम्ही 1 तास फॅमिली जवळ बसा. लगेच थकलात म्हणून झोपू नका, फॅमिली जवळ बसा, फोन स्विच ऑफ करा, बसा. कारण की ते सुद्धा तेवढंच इम्पॉर्टंट आहे. पैसा तुम्ही फॅमिलीसाठी कमवताय हे विसरू नका कोणीच. नक्कीच. आणि कोणत्याही नात्यात संवाद हा असलाच पाहिजे. संवादाशिवाय कोणतंच नातं पूर्ण होऊ शकत नाही. खूप छान. आणि मला असं वाटतंय ना, आज ज्याही महिला इंटरव्ह्यू ऐकतायत ना, त्या सगळ्या महिलांसाठी तुम्ही अतिशय खूप पॉझिटिव्ह गोष्टी सांगत आहात त्यांना. पण त्या पलीकडे जाऊन मला असं समजलंय की तुम्ही कॅन्सर रुग्णांसाठी, कॅन्सरग्रस्त रुग्णांसाठी सुद्धा काम केलेलं आहे. तर आपण एखाद्यासाठी काहीतरी करतो आणि ते जे समाधान मिळतं ते फार वेगळं असतं. तुम्ही आजवर समाजसेवेच्या माध्यमातून अंडर प्रिव्हिलेज मुलांसाठी सुद्धा काम केलेलं आहे. म्हणजे कुठेतरी तो भावनिक कोपरा आहे तुमच्यामध्ये, तुमच्या मनामध्ये. ऍक्च्युली मी मुळातच इमोशनल आहे. तर त्याच्यानंतर ना मला कुणाचं दुःख सहनच होत नाही. मग असं आहे ना की मला कोणी अपंग व्यक्ती आला की बाबा त्याचा असा प्रॉब्लेम आहे, तसा आहे, पण ऍक्च्युली तो जेन्युइन असतो. असं नाही की बाबा काही खरंच वेगळ्या गोष्टी. तर अशी भरपूर माझ्या कॉन्टॅक्टमध्ये कॅन्सर रुग्ण आहेत, सांगली, कोल्हापूर, सोलापूरचे. तर मग मी त्यांना सतत मदत करत असते, कॅन्सर मुलांना किंवा कोणी जे बायका असतात. वाईट वाटतं त्यांची परिस्थिती बघून. असं वाटतं आपण इथे आज 1000 रुपये 2000चे टॉप घेतो, तर त्यांच्या त्या 1000 रुपयामध्ये किंवा त्यांची सगळ्या गोष्टी येतात ना, त्यांचा राहायचा खर्च, हॉस्पिटलचा, औषध, भरपूर छोट्या मोठ्या गोष्टी असतात. असं वाटतं त्यांना ते सुख भेटलं पाहिजे, तर त्याच्यामुळे मी मदत करत असते अशी. क्या बात आहे. खूप छान वाटलं हे ऐकून. कारण जसं मी मगाशी म्हटल्याप्रमाणे या समाजामध्ये असे अनेक लोक आहेत ज्यांना आपल्या मदतीचा हात हवा आहे. आणि तो एक हात आपण पुढे केला तर असा विचार जर प्रत्येकाने केला तर हा समाज नक्कीच बदलू शकतो. आणि आपण बघतो ना आजूबाजूला की आपण नेहमी आपण स्वतःला कोसत असतो, स्वतःच्या नशिबाला, की मला किती दुःख दिलंयस. जेव्हा डोळे उघडून आजूबाजूचं बघतो तेव्हा असं वाटतं की आपल्याला खूप कमी दुःख दिलंय देवाने आणि आजूबाजूला इतका त्रास आहे लोकांमध्ये. पण एक आहे, खूप छान वाटतंय तुमच्याशी बोलून. तुम्ही बऱ्याच गोष्टी आज सांगितल्या तिथे आल्यानंतर. पण बऱ्याच वेळा झाला आपण गप्पाही मारतोय. मला जाता जाता इतकंच विचारायचं आहे, आज अनेक महिला आहेत, मुली आहेत, किंवा बऱ्याच वेळेला असं होतं की लग्नानंतर महिला त्यांचं करिअर स्टॉप करतात किंवा एक टिपिकल जॉब करतात, पॅशन जे आहे ते कुठेतरी सोडून देतात. तर अशा सगळ्या महिलांना, मुलींना काय प्रेमाचा संदेश द्याल? मी हा संदेश देते प्रत्येक महिलाला की तुम्ही तुमच्या आवडीच्या गोष्टी घरातून करा किंवा बाहेर जाऊन करा, पण करा. आजच्या डेटला तर वर्क फ्रॉम होम तर चालूच आहे. माझ्या ओळखीची एक लेडी आहे, ती घरात बसून आज 22 करोडची स्वतःची कंपनी आहे तिची. जस्ट काही गोष्टी आपल्या बायकांच्या असतात, ती पर्स विकते, पण ती एवढी म्हणजे ते तिचे हस्बंड तिला घराच्या बाहेर जाऊ देत नव्हते, तर तिने स्वतःचा व्यवसाय घरात बसून कोऑर्डिनेट करून 3-4 लोक ठेवून तिने सुरू केला होता. आज तिची कंपनी आज टॉप लेवलला आहे. तर मला असं वाटतं असं काही नाही की तुम्हाला घराच्या बाहेर जायची परमिशन नाही म्हणून तुम्ही काही करू शकत नाहीये. आता आपल्याकडे मीडिया आली आहे, आपल्याकडे भरपूर लोक आहेत जे आपण घरात बसून त्यांच्यासोबत कम्युनिकेशन करू शकतो. तर मला असं वाटतं की तुम्ही काही ना काहीतरी नक्की केलं पाहिजे, कारण की प्रत्येक लेडीजमध्ये, प्रत्येक मुलीमध्ये एक क्वालिटी तरी देवानी चांगली दिलेलीच असते. तर नक्की तुम्ही काम करा. आणि तुम्हाला जर काहीही प्रॉब्लेम्स असतील किंवा आयुष्यामध्ये काही असं वाटलं, कुठे खंत वाटला की कोणती गोष्टी करू शकत नाहीये, बिझनेस रिलेटेड काही तुम्हाला ऍडवाइस हवी असेल किंवा कोणती मदत हवी असेल,
तर तुम्ही बेशक मला कॉन्टॅक्ट करू शकता, नक्की, sure. माझ्याशी बोलू शकता. मी 24 आवर्स अवेलेबल आहे तुमच्यासाठी. सो अशा गोष्टी आहेत. नक्कीच नक्कीच नक्कीच. खूप छान वाटलं. आणि विशेष करून ज्या महिला आज मुलाखत ऐकतायत किंवा ज्या मुली आज मुलाखत ऐकतायत त्यांच्यासाठी ही खूप पॉझिटिव्ह आणि एक इन्स्पायर करणारी ही मुलाखत ठरेल. कारण गेले अनेक वेळ आपण गप्पा मारत आहोत आणि या गप्पांमधून फक्त मॅडमनी मुलींनी किंवा महिलांनी विशेष करून कसं वागलं पाहिजे किंवा एकंदरीत कसं त्यांचं आचरण ठेवलं पाहिजे, कशा पद्धतीने त्यांनी फोकस राहिलं पाहिजे, या सगळ्या गोष्टी आज आपल्याला सांगितल्या. मॅम, आता तुम्हाला तुमच्यासाठीचा प्रश्न जाता जाता, येत्या काही वर्षांमध्ये तुम्ही स्वतःला, स्नेहलला कुठे बघताय? अरे येत्या काही काय, आताच 2 वर्षामध्ये मी स्वतःला खूप टॉप लेवलमध्ये बघतीये. होऊ शकतं मी आउट ऑफ इंडिया काही मोठ्या प्लॅटफॉर्मवर मी काम करेल. आणि माझी विल पॉवर खूप स्ट्रॉंग आहे. जे मी 4 वर्ष अगोदर विचार केलं होतं ते मी आता आहे. तर मी जे आता विचार करते तर मी डेफिनेटली येत्या काही काळामध्ये खूप चांगल्या गोष्टी तुम्ही सर्वांसाठी काही ना काही घेऊन येईल. आणि तुम्ही पाहतालच आपण सगळे सोबतच आहोत आणि होईल तेवढं मी लोकांना मदत करेल. तर असं बात आहे. म्हणजे टचवूड, मला असं वाटतं की तुम्ही ना या लोकांसाठी काहीतरी करतायत आणि त्याचमुळे तुम्हाला त्या लोकांचे सगळ्यांचे ब्लेसिंग्स तुमच्या सोबत आहे. आणि तुम्ही नक्कीच खूप पुढे जाल, नक्कीच एका वेगळ्या प्लॅटफॉर्मवरती स्वतःला सिद्ध करून दाखवाल, अशा तुम्हाला खूप शुभेच्छा आहेत. आणि त्यानंतर सुद्धा मला आवडेल तुमची मुलाखत घ्यायला अशीच पुन्हा एकदा. सो तुम्हाला माझ्याकडून, आचार्य 90 FM कडून खूप खूप शुभेच्छा. तुम्ही आज इथे आलात, मनमुराद दिलखुलास आमच्यासोबत गप्पा मारलात, खूप छान वाटलं. आणि पुन्हा एकदा थँक्यू सो मच. तर श्रोते हो आणि प्रेक्षक हो, आजच्या आपल्या आज की नारी या सेगमेंटमध्ये स्नेहल मॅम आज आपल्यासोबत जोडल्या गेल्या होत्या. आणि स्नेहल मॅम सोबत आपण खूप दिलखुलास गप्पा मारल्या. प्रत्येक महिलेने, प्रत्येक स्त्रीने स्वतःची वागणूक कशी ठेवली पाहिजे किंवा जर एखादं ध्येय आपल्या समोर आहे तर ते कसं गाठायचं, याविषयी बऱ्याच गोष्टी आज त्यांनी आपल्याला या सेगमेंटमध्ये सांगितलेल्या आहेत, या मुलाखतीमध्ये, या गप्पांमध्ये सांगितलेल्या आहेत. तर ही मुलाखत तुम्हाला कशी वाटली, या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 9167993399. पुन्हा एकदा सांगतेय, 9167993399. आणि या सेगमेंटमध्ये मी आरजे कोमल स्नेहल मॅम सोबत इथेच तुमची रजा घेतेय. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका, ऐकत रहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. धन्यवाद.